गुड मॉर्निंग गाईज. तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर माझ्या श्रद्धा लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर गाईज, आज मी बटाट्याचे पराठे बनवत आहे. तर आज पोरांना डब्याला बटाट्याचे पराठे द्यायचे होते, तर म्हणून मी आज पराठे बनवले. आणि परीने तिचा डब्बा बॉटल लगेचच भरून घेतली, कारण की तिला आता सकाळीच शाळा असते 7 वाजता, म्हणून ती 6:30लाच वगैरे निघते. आणि आता तिचं डब्याची तयारी वगैरे झाल्यानंतर तिला बाय वगैरे केल्यानंतर मी लगेच दुसऱ्या माझ्या कामाला सुरुवात करणार आहे. तर सकाळचं एकदम छान असं वातावरण बाहेर आहे आणि थंडी पण खूपच आहे. खूप म्हणजे खूप थंडी आहे. आणि आता परी गेल्यानंतर ना पुन्हा मी राहिलेल्या चपात्या वगैरे ते करून घेणार आहे. सकाळ सकाळ म्हटली ती प्रत्येकाची खूप घाई असते. प्रत्येकालाच मुलांचे डब्बे वगैरे असतात, मिस्टरांचे डब्बे वगैरे असतात. तशीच माझी रोजच घाई असती. तिन्ही मुलांचे वेगवेगळे टायमिंग आहे शाळेचे, त्यामुळे प्रत्येकाच्या वेळेनुसार त्यांचा डब्बा वगैरे मी एकदमच सकाळीच परी गेल्यानंतर लगेच डब्बा वगैरे बनवून ठेवत असते. आणि आता हे बघा, एकीकडे चपाती वगैरे झालेली आहे आणि चपात्या वगैरे करत होते. तोच रुद्र देखील उठला. त्याला लगेच मी दूध वगैरे दिलं आणि त्यानंतर माझे चपात्या वगैरे सगळ्या झालेल्या आहे आणि पराठे पण राहिलेले मी करून घेतले आणि लगेच चपात्या पॉटमध्ये ठेवलेल्या आहे. आणि नंतर दुर्वा पण उठली, तिला पण मी दूध वगैरे दिलं. आणि नंतर आमच्यासाठी मी पातळ बटाट्याची भाजी मला बनवायची आहे, ती देखील लगेचच इथं बनवायला घेतलेली आहे. सकाळी सकाळीच जर डब्याची आणि बाकीची जेवणाचे स्वयंपाक सगळा उरकून जर घेतला तर मग मला बाकीच्या कामांना सोपं पडत असतं. म्हणून मी सकाळीच सगळा डब्याचे आणि सगळ्यांचा स्वयंपाक लगेचच करून घेत असते. त्यामुळे मलाही बाकीच्या कामांना वेळ मिळत असतो. आणि एकीकडे मी आता बटाट्याची भाजी शिजायला टाकलेली आहे. आणि नंतरनं दुर्वाला आणि रुद्राला मी लगेच पराठा देणार आहे. भाजी वगैरे एकीकडे शिजते आहे आणि नंतर मी बाकीचे देखील भांडी वगैरे लगेचच घासून घेणार आहे. सकाळीच माझे सगळी झाडलोट झालेली आहे. अंघोळ वगैरे सगळं करूनच मी स्वयंपाकाला इथे लागत असते. आणि आता सकाळी जी भांडी घासलेली होती रात्रीची, ती लगेच इथे मी लावून देणार आहे, कारण की खूप असा किचनमध्ये ओट्यावर खूप पसारा होतो. तर ते मला पसारा अजिबातही आवडत नाही. मला काहीच सुचत नाही. ओट्यावर जरासा पसारा असला तर लगेच आता मी आत्ताची जी स्वयंपाकाची भांडी वगैरे आहे ती लगेच इथे घासायला घेणार आहे. आणि थंडी देखील खूप आहे. सकाळी उठावं असं देखील वाटत नाही. पण आता मुलांची शाळा असते, डब्बा वगैरे असतो, त्यामुळे लवकर उठणं हे भागच असतं. लगेचच मी भांडे वगैरे घासून घेतल्यानंतरनं किचन ओटा वगैरे लगेच धुवून घेणार आहे. रोजच मी किचन वगैरे घासून घेत असते. गॅस वगैरे लगेचच स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच घासून वगैरे घेत असते, कारण की लगेच जिथल्या तिथं काम आवरलं तर तो कामाचा पसाराही दिसत नाही आणि कामही वाढत नाही. नंतरनं मला रुद्राला अंघोळ देखील घालायची आहे आणि कपडे वगैरे देखील धुवायचे आहे. तर आज मी हातानेच कपडे वगैरे धुवून घेणार आहे. रोजच मशीनला टाकते, पण कधीकधी हाताने कपडे धुवायची आनंदही थोडा वेगळाच असतो. त्याने व्यायाम पण होतो. रोज मशीनला कपडे आवडत नाही, पण आता काय करणार, कामं असतात. ब्लाऊजची पण कामे असतात, पार्लरची पण असतात, त्यामुळे मला नाईविलाजाने मशीनला कपडे टाकावीच लागतात. आणि हे बघा, आता माझं जवळजवळ गॅस ओटा वगैरे धुवून देखील झालेला आहे. आणि जो पाण्याचा मटका आहे तो मी 3 ते 4 दिवसातनं घासत असते. तो लॅक्टर कोटिंगचा मटका आहे. त्याला अजिबातच डाग वगैरे पडत नाही, एवढं मात्र बरं आहे. आणि तांब्याचा जर असता तर मला तो रोजच घासावा लागला असता. तो तांब्याचाच आहे, फक्त वरतून कोटिंग त्याला आहे. आता जवळजवळ सगळंच काम माझं आवरलेलं आहे. ओटा वगैरे एकदम छान असा पुसून स्वच्छ केलेला आहे. आणि नंतर आता स्वयंपाकाचं झाडझूडचं सगळं काम माझं आवरलेलं आहे. आणि घड्याळात बरोबर 8 वाजलेलं आहे. माझं घड्याळ हे 20 मिनटं पुढे आहे.